जालना का आमदार कैसा हो, जालना का आमदार कैसा हो, भारतीय जनता पार्टीचा माननीय श्री भास्कराबा दानवे साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमारा नेता कैसा हो, भास्कराबा जैसा हो, हमारा नेता कैसा हो, भास्कराबा जैसा हो, जालना का नेता कैसा हो, भास्कराबा जैसा हो। भारतीय जनता पार्टीचा विधानसभेतून भाजपचे जिल्हा प्रमुख भास्कर दानवे हे देखील इच्छुक आहे. मात्र आपल्यासोबत काही भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांची काय वाटतं मला, भास्कराबा दानवे उमेदवार लढावी की नाही? भास्कराबा दानवे आणि पक्षाने, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने त्याच्यावर निर्णय घेऊन ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडून घ्यावी, हीच आम्ही पक्षाला आज विनंती करणार आहे. आणि दादाला सुद्धा आम्ही ते विषय मांडणार आहे आज मिटिंगमध्ये. त्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणजे पूर्ण कार्यकर्ते त्याच्या जोरावर आम्ही भास्कराबा दानवे यांना उमेदवारी मागणार आहे जालना विधानसभेमध्ये. काय वाटतं मला, आबांनी उमेदवार लढावी की नाही लढावी? 100% लढावी. जालना विधानसभेतील तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या व तसेच सर्व जनतेच्या मनातील एक चारित्र्य संपन्न, उच्च शिक्षित व शेतकरी पुत्र हे सर्व घटकांचा समावेश असणारं एकमेव नेतृत्व जालना विधानसभेमध्ये जर असेल तर कोणी ते म्हणजे माननीय श्री भास्कराबा दानवे साहेब. आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व तसेच जालनाचे खासदार माजी व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे दादा यांना सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मोठा जल्लोषाच्या वतीने जालना विधानसभा ही जागाचा दावा ठोकणार आहे व माननीय श्री भास्कराबा दानवे साहेब यांना जालनाचा उमेदवारीसाठी आम्ही ही जागा शिवसेनेची, मात्र ह्या जागेवरती भास्कराबा दानवेंना कधी उमेदवार नाही दिली, तर पुढचा इशारा काय? कुठल्या विषयाला जे पार्टी महायुतीचं कार्यकाळ आहे तो आम्ही काम करणारच आहे, परंतु ही जागा कशी आम्हाला भेटण्यात येईल यासाठी आम्ही परिपूर्ण प्रयत्न करणार आहे 100%. काय वाटतं मला, आबांनी उमेदवार लढावी की नाही? आदरणीय भास्कराबा दानवे यांनी गेल्या 5 वर्षापासून शेवटच्या ग्रामीण भागामध्ये शेवटच्या घटकापर्यंत लोकांपर्यंत जाऊन त्यांनी आपले काम नेलेले आहे. कोणी वंचित, पीडित, शोषित वर्ग आल्यानंतर त्यांच्या कामानिमित्त आबांनी त्यांना कामानिमित्त उत्तर दिलेलं आहे आणि प्रत्येकाला आपल्या कामातून मंत्रमुग्ध करून चांगल्या पद्धतीने हे विधानसभेची तयारी केलेली आहे. सर्वात मध्ये आम्ही आमचे लोकनेते श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांना विनंती करून भास्कराबांना कशी आपली भारतीय जनता पार्टीनं भास्कराबांना उमेदवारी कशी मिळेल याचे आम्ही सर्व कार्यकर्ते जालना ग्रामीण शहराचो चांगल्या पद्धतीने आम्ही साहेबांना याची मांडणी ठेवून ग्रामीण भागामध्ये कसा विकास झालेला आहे साहेबाच्या नेतृत्वामध्ये काय करणार आहे. त्यांनी आबांनी बी ग्रामीण भागात आणि शहराचं चांगल्या पद्धतीने व्हिजन बनवलेलं आहे. त्यामुळे ही जागा 100% भारतीय जनता पार्टीला सुटणार आणि सुटावी ही आमची सर्वांची भूमिका आहे. माननीय भास्कराबा दानवे यांनी जालना विधानसभा लढावी ही कार्यकर्त्यांची इच्छा आहेच. जे भास्कराबांनी काम केलेलं आहे तळागाळात जाऊन ग्रामीणमध्ये एक इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचंही आम्ही सहकार्य असं एक नेतृत्व उभा राहू. भास्कराबासोबत आम्ही ग्रामीण कार्यकर्ते सगळे उभं राहू. जालन्याला तिसरा पर्याय म्हणून जालन्याच्या लोकांनीच लोकसभेला दाखवून दिलेलं आहे जालना विधानसभेतून की काय करायचं. भास्कराबांनी उमेदवारी त्यांना कशी भेटेल, कार्यकर्त्यांची तयारी आहे आणि भास्कराबा ही तयारीत आहेत. त्याच्यामुळे आम्ही भास्कराबाच्या सोबत आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. पाहू शकता की महायुतीतून ही जागा भाजपला सुटण्यात यावी अशी मागणी देखील आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करणार असल्याचा दावा थेट आता कार्यकर्त्यांनी केलेला. जालन्यावर राहुल मुळे, जेवण वाढतात जालना.